इतिहासकार इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी इंडिया आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे। धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरवर तातडीने कारवाई करा आणि या मागणीसाठी कोल्हापुरात निदर्शनं करण्यात आली आहेत। यावेळी कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती देखील उपस्थित होते, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने प्रशांत कोरटकर यांच्या नागपूरच्या निवासस्थानाची पाहणी केली। नागपूर पोलिसांचं पथक कोरटकरच्या शोधाकरता मध्य प्रदेशातील बालाघाटसाठी रवाना झालंय। कोरटकर बालाघाटमध्ये असल्याची माहिती बेलतरोडी पोलिसांना मिळाल्याचं कळतंय। या सगळ्या संदर्भात पोलिसांनी आता वेगाने पावलं टाकलेली आहेत। पोलीस सध्या मध्य प्रदेशातल्या बालाघाटमध्ये सर्च ऑपरेशनसाठी रवाना झालेले आहेत। तिकडे कोल्हापुरात इंडिया आघाडीने या संदर्भात निदर्शनं केली आहेत। कोल्हापूर पोलीस तिकडे नागपूरमध्ये दाखल झाले आहेत। त्यामुळे प्रशांत कोरटकरच्या शोधाकरता आता पोलिसांनी वेगाने पावलं टाकली आहेत। त्याचा निषेधच केला पाहिजे आणि जे जे ह्या वळणावर जात आहेत त्यांना योग्य शासन झालंच पाहिजे। त्यात काही प्रश्न येत नाही आणि लवकरात लवकर झालं पाहिजे। अटक तर केलीच पाहिजे, त्यात काही प्रश्न येत नाही। मी आत्ताच सांगितलंय आणि करतील अशी आपण अपेक्षा करूया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।